लग्नाची नवी परिभाषा सांगणारा #तदेव लग्नम हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे। या चित्रपटातून प्रेक्षकांना नवी जोडी आणि धमाल मनोरंजन पाहायला मिळणार आहे। #तदेव लग्नम चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला। ट्रेलर पाहून या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांच्या मनातली उत्सुकता आता प्रचंड वाढली, परंतु काही लोकांना सिनेमा बोरिंग वाटतोय। नक्की ट्रेलर कसा आहे ते आपण पाहूया। #तदेव लग्नमच्या निमित्ताने सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान ही जोडी पहिल्यांदाच पडद्यावर झळकणार आहे। या व्यतिरिक्त ट्रेलरमध्ये प्रदीप वेलणकर, मानसी मागीकर, संजय खापरे, शमिष्ठा राऊत हेही दिसून येतात। त्यामुळे एकंदरच या चित्रपटाला तगडी स्टारकास्ट लाभली। ट्रेलरमध्ये अथश्री आणि गायत्री ही दोन परस्पर विरोधी व्यक्तिमत्व त्यांच्या लग्नासाठी एकमेकांना पहिल्यांदा भेटताना दिसतात। अथश्री हे पात्र सुबोध भावे यांनी साकारले असून 40च्या उंबरठ्यावर असलेल्या प्रोफेसरची भूमिका ते करतायत। अथश्री या पात्राचे पूर्वी लग्न झाले असून त्याला एक मुलगी आहे। त्याच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले असावे किंवा घटस्फोट झाला असावा, त्यामुळे तो दुसऱ्यांदा लग्न करायला तयार झालाय। तर गायत्री नावाचे पात्र तेजश्री प्रधान हिने साकारले। करिअरकडे जास्त लक्ष दिल्यामुळे तिचे लग्न रखडले गेले। तिचे आता लग्नाचे वय निघून गेले आहे। ती लग्न करायला फारशी उत्सुक नाही आहे। घरातल्यांच्या दबावामुळे नाईलाजाने ती मुलगा पाहायला जात आहे। अशा परस्पर विरोधी पात्रांमध्ये काही गमतीशीर घटना घडताना दिसत आहेत। दोघांचे विचार एकमेकांसोबत शेअर करत असताना त्यांच्या आयुष्यातील काही रहस्यही समोर येतात। त्यात मध्ये मध्ये छोटे छोटे पंच येतात, त्यामुळे हसत खेळत ट्रेलर पुढे सरकतो। या सगळ्यातून अथश्री आणि गायत्री यांचे लग्न होणार का हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना 20 डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे, कारण हा चित्रपट येत्या 20 डिसेंबरला सिनेमागृहात दाखल होणार आहे। ट्रेलरचा सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे ट्रेलर पाहताना संपूर्ण सिनेमा बघितल्यासारखा वाटतो। सगळी कथा उलगडून दाखवल्यामुळे थिएटरमध्ये जाऊन बाकी काय बघायचे हा प्रश्न निर्माण होतो। मध्ये मध्ये येणारे पंच फिके वाटतात। ट्रेलरमध्ये कुठेही ट्विस्ट आणि टर्न नाही आहेत, त्यामुळे 2 तास या चित्रपटात नक्की काय दाखवणार आहेत हाही मुद्दा येतो। सुबोध भावेचा अभिनय चांगला वाटतो, मात्र तेजश्री प्रधान थोडी लाऊड वाटते। असे असले तरी संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा असा हा चित्रपट आहे। ही एकच चांगली बाजू या चित्रपटाची आहे, बाकी कथेस फारसे नाविन्य नाही आहे। या कथेवर यापूर्वी हिंदी आणि मराठीत अनेक सिनेमे येऊन गेले, त्यात शहरी भागातील प्रेक्षकांना आपलीशी वाटेल अशी गोष्ट आहे। त्यामुळे चित्रपटाचे अपील लिमिटेड असणार आहे, त्यामुळे कमाईच्या बाबतीत सिनेमाकडून अपेक्षा कमीच आहेत। तर हा होता #तदेव लग्नमच्या ट्रेलरचा रिव्ह्यू। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।